soul of Santa Lopez by Nigel Dias. Thanksgiving to Holy Spirit by Justin Master. For the good health of Arul Manantham by Jocelyn and family. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दया हा गुण अंगीकरण्यासाठी सांगत आहे. आपल्या समाजामध्ये जे गरीब दुःखी कष्टी गरजवंत लोक आहेत यांच्या मदतीसाठी आपण नेहमीच तत्पर असलं पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये दया हा गुण अंगीकरण्यासाठी प्रेरणा आपण विशेष प्रार्थना करूया. माझ्या प्रेमाच्या विशेष सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आपल्यातून घडलेल्या पापांचे आपण स्मरण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वर सर्व समाजा परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेतो.
हे प्रभू, तुझ्या प्रजाजनांना दया कर. तुझ्या कृपादानाचा आम्हाला वर्षा कर आणि श्रद्धा, आशा व प्रीती भावनेने तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव अधीर ठेव. ही प्रार्थना मी तुझ्या वर्ग पवित्र आत्म्याच्या ऐक्य सर्वकाळ जिवंत राहणार राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. Amen. A reading from the prophet Jeremiah. Woe to the shepherds who destroy and scatter the sheep of my pasture, declares the Lord. Therefore, thus says the Lord, the God of Israel, concerning the shepherds who care for my people, you have scattered my flock and have driven them away, and you have not attended to them. Behold, I will attend to you for your evil deeds, declares the Lord. Then I will gather the remnant of my flock out of all the countries where I have driven them, and I will bring them back to their fold, and they shall be fruitful and multiply. I will set shepherds over them, who will care for them, and they shall fear no more, nor be dismayed. Neither shall any be missing, declares the Lord. Behold, the days are coming, declares the Lord, when I will raise up for David a righteous branch, and he shall reign as king and deal wisely, and shall execute justice and righteousness in the land. In his days, Judah will be saved, and Israel will dwell surely. And this is the name by which he will be called. The Lord is our righteousness. The word of the Lord. Thanks be to God.
प्रेषित येशूजवळ जमा झाले आणि आपण जे जे केले आणि जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या, कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवावयास देखील सवड होईना. तेव्हा ते मसव्यातून पलीकडे रानात एकांती गेले. लोकांनी त्यांना निघताना पाहिले आणि पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले आणि तिथल्या सर्व गावातून लोक पायीच निघाले आणि धावत जाऊन त्यांच्याबरोबर तिकडे पोहोचले. येशू मसव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुद्र पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला. प्रभूचे शुभवर्तमान. सगळे जोडलेल्या माझ्या प्रिय बंधूंनी बघितली, एकदा एक लहान मुलगा चप्पलचं जे प्रसिद्ध दुकान होतं त्या दुकानाच्या समोर उभा राहून त्या दुकानाच्या आतमध्ये पाहत होता. थंडीचे दिवस होते. तो मुलगा थंडीने थरथरत होता. इतक्या तिकडे एक बाई खरेदी करण्यासाठी आली. त्या बाईने दुकानामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्या लहान मुलाला तिकडे पाहिलं आणि तिला त्याचं आश्चर्य वाटलं की हा लहान मुलगा तिकडे दुकानासमोर उभे राहून काय पाहत आहे. ती बाई त्या मुलाकडे जाते आणि त्या मुलाला विचारते, अरे तू इकडे उभा राहून काय पाहत आहेस? आणि त्या मुलाने उत्तर दिलं, मी देवाकडे प्रार्थना करत आहे की दुकानात ते जे बूट आहे, शूज आहेत, ते मला देवाने द्यावे. आणि त्या मुलाचा दुःखी चेहरा पाहून त्या स्त्रीच्या अंतःकरणाला पाझर फुटला. तिला त्या मुलाची दया आणि कळवळ आला आणि त्या बाईने त्या मुलाला सांगितलं, चल मी तुला शूज खरेदी करून देते. आणि त्या बाईने त्या मुलाचा हात धरला आणि दुकानात घेऊन गेली. आणि दुकानात गेल्यानंतर त्या बाईने स्त्रीने त्या मुलाला सांगितलं, तुला इकडचे जे शूज हवे आहेत ते तू घे, तुझ्या पसंतीचे जे आहेत ते घे. त्या मुलाने पेअर ऑफ शूज खरेदी घेतले आणि सांगितलं की मला हे शूज हवे आहे. त्या बाईने सांगितलं ओके. त्यानंतर त्या बाईने त्याच्यासाठी सॉक्स देखील खरेदी केली. त्या मुलाने सॉक्स घातले, शूज घातले आणि तो मुलगा खूप आनंदी झाला, कारण त्याने प्रथमच त्याच्या जीवनामध्ये शूज घातलेले होते. त्या बाईने त्या मुलाची पाठ थोपटली आणि त्याला सांगितलं, आता तू घरी जा. आणि तो मुलगा आनंदाने घरी गेला. माझ्या प्रिय बंधूंनी बघितले, त्या मुलाने प्रथमच जीवनामध्ये शूज घातले, ती घालण्याची संधी लाभली, कारण त्या स्त्रीच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी दया होती आणि म्हणूनच त्याला ते शूज मिळाले. माझ्या प्रिय बंधूंनी, आपण एखाद्या व्यक्तीला अडचणीत किंवा संकट पाहतो तेव्हा आपल्याला त्याची दया येते का? आपल्या अंतःकरणाला पाझर फुटतो का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे. आजच्या शुभवार्तात आपण ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांचा कळवळा आला, दया आली. प्रभू येशू ख्रिस्त तिकडे शिकविण्यासाठी गेलेला नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त तिकडे गेलेला होता तो एकांतात वेळ घालविण्यासाठी. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य हे विशेष कार्यासाठी सुवार्ता घोषविण्यासाठी गेलेले होते आणि तेथून ते परत आले आणि त्यांचा अनुभव चांगला होता आणि त्यांना तो अनुभव प्रभू येशूला कथन करायचा होता. परंतु प्रभू
येशूने त्यांना पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे शिष्य थकलेले आहेत, भागलेले आहेत. म्हणून प्रभू येशूने त्या शिष्याला सांगितलं की आपण रानात एकांती जाऊया. आणि ते बोट करून मजवा करून ते रानात जाण्यासाठी निघाले. परंतु तेथे पोहोचण्या अगोदरच लोक समुदाय तिकडे जमलेला होता. लोकांना कळलं होतं की प्रभू येशू तिकडे जाणार. ते प्रभू येशूच्या अगोदरच तिकडे पोहोचले. आणि या उतारामध्ये आपण पाहतो की दोन गोष्टी घडलेल्या आहेत की प्रभू येशूने शिष्यांना जाणीव करून दिली की लोक हे थकलेले आहेत, भागलेले आहेत, भुकेले आहेत. त्यांना काहीतरी खाण्यासाठी द्यायला पाहिजे. आपण पुढचा जे वचन जे वाचले तर आपण लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार करून त्यांना जेवावयास दिलं. दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांचा कळवळाला दया आली. दया कळवळा प्रभू येशू ख्रिस्ताचा महत्त्वाचा गुण आहे. चारही शुभवर्तनामध्ये आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा जेव्हा दुःखी, कष्टी, गरजवंत, आजारी लोकांना पाहिलं तेव्हा प्रभू येशूला त्यांचा कळवळा आला, दया आली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचं दुःख निवारण केलं, आजारांना बरं केलं. त्यांच्या जी दुःखी कष्टी होती त्यांच्या जीवनामध्ये त्याने आनंद निर्माण केला. कळवळा, दया हा प्रभू येशू ख्रिस्ताचा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. अशा प्रिय आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आपल्या जीवनामध्ये हा महत्त्वाचा गुण दया, कळवळ अंगीकारण्यासाठी आमंत्रण देत आहे. स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्या माणसाला दुसऱ्यांचं दुःख पाहून दया येत नाही त्या माणसाला पण माणूस म्हणू शकत नाही. माझ्या प्रियमित्रांनो, आपल्या समाजामध्ये 3 प्रकारचे लोक राहतात. पहिल्या प्रकारचे जे लोक आहेत ते आत्मकेंद्रित आहेत, सेल्फ सेंटर्ड आहेत. ते फक्त स्वतःचाच विचार करतात. त्यांचं जीवन त्यांच्या कुटुंबापर्यंतच मर्यादित आहे. मी, माझी पत्नी, माझी मुलं, माझा जॉब, माझं कुटुंब, फक्त मी, माझं, एवढंच त्यांचं जीवन आहे. आजूबाजूला काय घडलं याची त्यांना पर्वा नसते. त्यांना त्याचं काही पडलेलं नसतं. ते इंडिफरंट असतात. ते आत्मकेंद्रित, स्वार्थी जीवन जगत असतात. कोणी दुःखात आहे, संकटात आहे, त्यांना ते कधी मदत करत नाही. दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत ते दुसऱ्यांचं दुःख पाहून ते फक्त शब्दाने हळहळ व्यक्त करतात, पण कृती मात्र काहीच करत नाही. ऑफिसमध्ये, ट्रेनमध्ये किंवा नाक्यावर, घरामध्ये ते त्या व्यक्तीविषयी चर्चा करते. अरे असं व्हायला पाहिजे नव्हतं, खूपच वाईट झालं. ते फक्त शब्दाने हळहळ व्यक्त करतात. कदाचित व्हॉट्सॲपवरती मेसेज पाठवतील, परंतु त्या माणसाचं दुःख निवारण्यासाठी, हलकं करण्यासाठी, दुःखाचा भाग हलका करण्यासाठी ते कृती काहीच करत नाहीत. कृती मात्र शून्य. तिसऱ्या प्रकारचे जे लोक असतात ते पॅशनेट असतात. ते जेव्हा दुसऱ्याचं दुःख पाहतात तेव्हा त्यांच्या अंतःकरणात दया येते, त्यांना कळवळा येतो. दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख असं ते समजतात आणि त्यांचं दुःख दूर करण्यासाठी ते काहीतरी कृती करत असतात. कारण त्यांचं दुःख ते आपलंच दुःख असं ते समजतात. ह्या लोकांना बद्दल कंपॅशनेट, दयाळू, कळवळ. अशा प्रिय बंधूंनी आपण गेल्या वर्षापासून या महामारीच्या संकटाला सामोरे जात आहोत. हे जगामध्ये संकट आहे. प्रत्येक मनुष्य कोणत्या तरी पद्धतीने या संकटाला सामोरे जात आहे. या संकटाची झळ लोकांना पोहोचलेली आहे. काही लोकांचे जॉब गेलेले आहेत, कामधंदे बंद पडलेले आहेत. जॉब आहे तर सॅलरी 50% किंवा 75% मिळत आहे. कुटुंबामध्ये चिंतेचं वातावरण आहे. काही लोक नैराश्यग्रस्त झालेले आहेत.
अशा वेळी आपण काय करायला हवं? आपण प्रभू येशूकडे जायला हवं. प्रभू येशूचा दयाळू आहे, कंपॅशनेट आहे, करुणाळू आहे. तो आपल्याला मार्ग दाखवेल. आपण त्याच्याकडे प्रार्थना करायला हवी. त्याच्यावर भिस्त आपण ठेवली पाहिजे. त्याच्यावरती आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. कारण तोच एक आपल्या जीवनामध्ये दुःख हलकं करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने दुसऱ्यामध्ये दया दाखवली, दुसऱ्याचं दुःख हलकं केलं किंवा त्याप्रमाणे आपण देखील आपल्या आजूबाजूला जे आहे, दुःखी कष्टी आहे, गरजवंत आहे, त्या लोकांच्या मदतीसाठी आपण तत्पर असलं पाहिजे. त्यांच्यावरती आपण दया दाखवलं पाहिजे. त्यांचं दुःख पाहून आपल्या अंतकरणात वाजत झालं पाहिजे. दुसऱ्याला मदत करण्यासाठी आपण श्रीमंत असायची गरज नाही. आपल्याकडे जे काय आहे ते आपण वापरून दुसऱ्याचं दुःख हलकं करू शकतो, अडचण दूर करू शकतो. काही महिन्यापूर्वी NDTVच्या वेबसाईटवरती एक बातमी वाचली. ती बातमी होती तामिळनाडूमधील मदुराई शहराजवळ एका गावातील तरुणाविषयी. त्या तरुणाचं नाव होतं पामिला रसत. हा 24 वर्षाचा तरुण चहा विक्रेता आहे, परंतु त्याचं जीवन आपल्यासाठी इन्स्पायरिंग आहे, प्रेरणादायी आहे. तो काय करतो? तो सकाळ संध्याकाळ सायकलवर गावामध्ये जाऊन चहा विकतो. असा त्याचा दिनक्रम आहे. दररोज ते त्याचंच काम आहे आणि त्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह चालतो. आणि कित्येक महिने झाले, वर्ष झाले, 2-3 वर्षापासून हा त्याचा व्यवसाय आहे. एक दिवस तो सायकलवर जात असताना रस्त्याच्या कडेला त्यांनी काही लोकांना भीक मागताना पाहिलं. जेव्हा त्यांनी दृश्य पाहिलं तेव्हा त्यांच्या अंतकरणामध्ये दया आली. त्या लोकांना त्याला कळवळा आला आणि त्या दिवशी त्यांनी ठरवलं की या लोकांसाठी मी काहीतरी करणार. तर हे लोक भीक मागत आहेत, हे चांगलं नाही. आणि त्यांनी काय केलं? त्याने दुसऱ्या दिवसापासून त्या लोकांना, जे लोक रस्त्याच्या कडेला भीक मागत होते, त्या लोकांना तो ब्रेकफास्ट घेऊन जाऊ लागला. दररोज तो सकाळचा ब्रेकफास्ट त्या लोकांना तो घेऊन जाऊ लागला. त्याच्यानंतर तेवढंच नाही, त्याच्या पुढे तो गेला. त्याच्यानंतर तो त्यांना दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण देखील देऊ लागला. एक साधा चहा विक्रेता, त्याचं उत्पन्न किती असेल दिवसाला? कदाचित 400-500 रुपये. परंतु तो त्या लोकांना मदत करतो, जेव्हा वयास देतो. आणि त्याचं हे कार्य पाहून अनेक लोक पुन्हा डोनेशन देऊ लागले. अशा वेळी बंधुमित्रांनो, दुसऱ्याला मदत करण्यासाठी, दुसऱ्यावर दया दाखविण्यासाठी, दुसऱ्याचं दुःख निवारण्यासाठी, हलकं करण्यासाठी, दुसऱ्याचा दुःखाचा भार हलका करण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही. तर गरज आहे की आपल्या अंतःकरणामध्ये दया असणे पाहिजे, कळवळा असला पाहिजे. अशा वेळी आपण सर्वजण आपल्या सर्वांचा ख्रिस्तामध्ये बॅप्टिझम झालेला आहे. आपण ख्रिस्ताचे शिष्य आहोत. प्रभू येशूचं आपण अनुकरण करतो. आणि आज प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की हा एक गुण जो आहे, दयाळू, कंपॅशन, आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारला पाहिजे. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने दुसऱ्याचं दुःख निवारलं, दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला, त्याप्रमाणे आपण देखील दुसऱ्यांच्या दुःख निवारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आणि तशी कृपा प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही सेवा प्रार्थना करूया.
एक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल. आपल्या ख्रिस्त सभेचे पोप फ्रान्सिस, बिशप, धर्मगुरू आणि धर्मभगिनी यांना ख्रिस्ताच्या मेंढरांची काळजी घेण्यास चांगले आरोग्य आणि पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. आपले पालक वर्ग जे आपल्या मुलांचे पालनपोषण करून त्यांना चांगले शिक्षण देऊन घडवण्याचे कार्य करतात, त्यांनी आपल्या मुलांना चांगली मूल्ये आणि शिक्षण देऊन त्यांना भविष्यात सुसंस्कृत नागरिक होण्यास प्रोत्साहन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या देशाचे कार्य सांभाळणारे कार्यकर्ते यांनी लोकांची सेवा करून आपले काम जबाबदारीने पार पाडावे आणि समाजात शांतीचे वातावरण निर्माण करण्यास त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मकामातील गरीब, आजारी आणि गरजवंत लोकांना मदत करण्यास, त्यांना चांगले जीवन जगण्यास आणि मानवप्रीती दर्शवण्यास जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे आणि त्यासाठी लागणारे धैर्य त्यांना मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांच्या कामधंद्यात कोणतेही व्यत्यय येऊ नये आणि पुढच्या काळासाठी पाण्याची साठवण करून पाणी योग्य प्रकारे वापरलं जावा म्हणून आपण प्रार्थना करूया. त्या तुझ्या इच्छेप्रमाणे नंतर ही प्रार्थना तुझे हृदय पुत्रांचा प्रवेश ख्रिस्त याच्या नावे करतो.
हे प्रभू, तुझ्या सन्मानासाठी दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या दानाद्वारे आम्हाला तुझ्याजवळ आकर्षून घे. तू आम्हाला दिलेल्या परिपूर्ण समर्पणाचा स्वीकार कर. आबेलच्या समर्पणाप्रमाणे आमचेही हे समर्पण आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र विद्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारदायक आहे. तुझ्यामुळे आम्हाला अस्तित्व, जीवन आणि गती आहे. प्रत्येक दिवशी तू आम्हाला किती प्रेमाचे दर्शन घडवतोस. आम्हामध्ये वसती करणारा तुझा पवित्र आत्मा या जगात आम्हाला अविनाशी सुखाचा आशादीप दर्शवतो. येशूला मेलेल्यातून उठविणाऱ्या तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान हे स्वतःचे भावी पुनरुत्थान महोत्सवाचे पूर्वचिन्ह व अभिवचन आहे. म्हणून आभारपूर्वक स्तवनाने सर्व दुर्गणावर आम्ही तुझ्या अद्भुत सामर्थ्याने कृत्यांचा गौरव करतो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचं तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनामुळे त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व आनंद घ्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराची रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. चला करूया आपल्या श्रद्धेचा मोर्चा. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ
हे पित्या आम्ही तुला एक जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताची शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑस्वर व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमचे तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर पाठ कर. मरणात पुन्हा होण्याच्या आशेने ख्रिस्ताने विश्रांती पावली आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तावरती झालेली तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू. आम्हा सर्वांना दया कर. देवमाता कन्याकुमारी मरिया, धन्य योसेफीचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह, संत जेरोमसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्तामध्ये तुझा गौरव व्हावा म्हणून आम्हाला कृपा कर. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशीर्वाद पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, आपल्या प्रेषितांस मी तुम्हासाठी शांती लागून घेतो. मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती वैके देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हावर सदा असो. आपण एकमेकांना शांतीबद्ध करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कृपा व्हावा कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कृपा व्हावा कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कृपा व्हावा शांती. जगाचे पापे दूर करणाऱ्या देवाची कृपा याच्या घोषणात बोलण्यात आलेले सर्व धन्य.
देवाचे प्रेम आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी, देवाचे प्रेम आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. हालेलुया, 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 देवाची दया आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी, देवाची दया आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचे प्रेम आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी, देवाचे प्रेम आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर स्वीकारली थी. माझ्या प्रिय येशू, पवित्र साक्रामेंटात तू खऱ्या अर्थाने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझी तुझ्यावर अधिक प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसतो, तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये आणि माझं अंतःकरण हे तुझं निवासस्थान बनावं. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बाबा, या दिव्य रस्त्याद्वारे आम्हाला नवीन जीवन दे व शेवटी परिपूर्ण अशा नवजीवनात प्रवेश दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबरही सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देतो. आमेन. ज्या ख्रिस्ताच्या शक्तीने तुम्हास पाठविण्यात येत आहे, देवाचे आभार मानूया. सूचना आहे. आजपासून आपल्या पॅरिशसाठी ऑनलाईन मिसा सुरू करत आहोत. कृपया आपल्या विभागात याविषयी माहिती द्यावी. जर कोणाला मिसाचे हेतू द्यायचे असतील तर त्यांनी पॅरिश ऑफिसशी संपर्क साधावा. पुढील रविवार 25 जुलै हा आपण वर्ल्ड डे ऑफ ग्रँडपेरेंट्स अँड द एल्डरली म्हणून साजरा करीत आहोत. प्रथमच यावर्षी पोप फ्रान्सिस यांनी जागतिक आजी आजोबा व वडीलधाऱ्यांचा दिवस साजरा करण्यासाठी सांगितलेला आहे. ज्या लोकांनी नीच बुकिंग केलेलं आहे अशा लोकांनी मला पॅरिश ऑफिसमध्ये भेटायचं आहे. येताना आपल्याबरोबर बुकिंग रिसिप्ट घेऊन यायचं आहे ही विनंती. करोना बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वर, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. या विश्वातील वेगवेगळ्या भागातील करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयनीय आहे. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे
कळकळीने याचना करतो. या आजारावर लस विकसित करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो की ही लस करोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यास परिणामकारक ठरू दे. तसेच ही लस समाजातील सर्व लोकांसाठी, विशेष करून गरिबांसाठी उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. Opportunity.